काय हवंय काँग्रेसला, काय हवंय राहुल गांधींना, जितेंद्र सिंग या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी त्या ठिकाणी दाखल झाले होते का? सचिनजी. नाही झाले होते, परंतु राहुल गांधींना काय हवं आहे, काँग्रेसला काय हवं आहे, यापेक्षा देशाच्या जनतेला काय हवं आहे हे महत्वाचं आहे. बर. देशाच्या जनतेनं त्यांची भूमिका, त्यांची जी काही इच्छा आहे ते गेल्या 2 महिन्यापासून व्यक्त केलेल्या आहे. तुम्ही ज्या वेळेला एक पक्ष 4 दिवसामध्ये जवळपास 2 कोटी पेक्षा जास्त त्याचे फॉलोअर तयार होतात, त्या पक्षाच्या अनुषंगानं तुम्ही हा सरकार कुठल्याही लोकतांत्रिक पद्धतीनं आलेलं सरकार जे जनमताची भीती त्यांना वाटते, तर विचार निश्चितपणे करेल की जनतेचा रोग कुठं आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी ही देशाच्या कानाकोपऱ्यामधनं होते. काँग्रेस पक्षाचं म्हणायचं झालं तर गेले 2 महिने आम्ही आंदोलन करतोय. युवक काँग्रेस, NSUIच्या माध्यमातून असेल, राहुल गांधीजींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सातत्यानं सुरू आहे. परंतु काल ज्या पद्धतीनं आणि गेल्या 20 दिवसामध्ये हे जे CJPचं जे आंदोलन आहे, जे चालू आहे, त्याला जो प्रतिसाद लोकतांत्रिक माध्यमातून आलेल्या सरकारकडनं मिळाला पाहिजे होता, तो मिळालेला नाही. आणि ज्या पद्धतीनं अमानुष हल्ला त्या निष्पाप विद्यार्थ्यांवर केला, ते पाहता आपल्या भारताची जे जगातला सगळ्यात मोठा लोकतांत्रिक देश आहे असं म्हणून आपण त्याचा गर्वाने उल्लेख करतो, त्याची तुलना आता उत्तर कोरिया आणि चीन बरोबर व्हावी अशा तऱ्हेची परिस्थिती निर्माण झालेली आहे. काय त्यांची चूक होती? देशामध्ये ज्या पद्धतीनं अन्याय झालेला आहे, एक परीक्षा नीट पद्धतीनं यांना घेता येत नाहीये. 22 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी त्यांना आत्महत्या केलेल्या आहेत. अनेक लाखो विद्यार्थी ते त्या परीक्षा देतात, त्यांच्या आई वडिलांपासून त्यांचं कुटुंब त्याच्यामध्ये संपूर्णपणे गुंतलेलं असतं. आयुष्यातले 3-3, 4-4 वर्ष त्या परीक्षांमध्ये ते स्वतःचे संपूर्ण वाहून घेतलेलं असतं. त्यांना एक गॅरंटी या देशामध्ये घेऊ शकत नाही की तुम्हाला आलेला निकाल हा पूर्णपणे शुद्धपणे येईल आणि कुठल्याही तऱ्हेचा चुकीचा विद्यार्थी, चुकीचा डॉक्टर तिथे बनणार नाही याची गॅरंटी ते घेऊ शकत नाहीत. 152 पेक्षा जास्त या 12 वर्षाच्या कालावधीमध्ये पेपर लीक झालेले आहेत. याची जबाबदारी कोणी घ्यायची? मग जबाबदारीपासून टाळायचं, कारण ह्यांना नॉन बायोलॉजिकल आहे ते. हे विश्वगुरु राहिलेले नाहीत, आता देव राहिलेले आहेत असं त्यांचा समज झालेला आहे. त्यामुळे देवाकडे कोण मागणार अशा तऱ्हेच्या भावनेत नाही चाललंय. हे लोकतंत्र नाही, हे मोदी तंत्र चालू आहे आणि याचा विरोध करायला आम्ही संपूर्णपणे संपूर्ण विरोधी पक्ष असेल, काँग्रेस पक्ष असेल किंवा लोक असतील, सगळीकडे उतरत आहे. संपूर्ण देश पातळीवरती हा आवाज येतोय. बरं सचिनजी, तुमचं म्हणणं आहे देशवासियांना जे हवंय तेच दिल्लीमध्ये या क्षणाला घडतंय. सरकारला तसं वाटतं का? कारण विश्वास पाठकजी, पेपर फुटी तुम्ही मान्य केली, महिना